पार्ट 2 मध्ये आपण आता इथे ना काळी आमटी बनवायला घेतली आहे. तर काळी आमटी बनवण्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, लसूण घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे आणि कांदा भाजून घेतला आहे आणि इथं आलं पण घेतलं आहे. आणि इथे ना तेल घालून इथं काय केलं आहे, जो आपण खोबरं घेतलं होतं ना खिरीसाठी, तर त्याचा जवळचा चोथा होता ना, तो इथे मी आता ह्या काळ्या आमटीसाठी वापरत आहे. तो व्यवस्थित त्याचं दूध काढून घेतलं होतं, पिळून घेतलं होतं आणि तो इथे आहे ना छान तेलामध्ये फ्राय करून घेतला, म्हणजे असं एकदम ब्राऊन करून घेतला तो. आणि हे सर्व दळून घेतलं बाकीचं ते, आणि त्याच्यामध्ये ना याच्यामध्ये घालून घेतलं या तेलामध्ये, ते खोबरा वगैरे ते आपण करून घेतलं ना ब्राऊन त्याच्यामध्ये, आणि व्यवस्थित असं फ्राय करून घेतलं. ते छान शिजवून घ्यायचं या तेलामध्ये, म्हणजे ना याला ह्या काळ्या आमटीला चव पण खूप छान येते आणि असं त्याला कलर पण खूप छान येतो. तर व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं. हे व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतलं. आणि त्याच्यामध्ये ना नंतर मी काय केलं, बाकीचे जे मसाले होते ना आपल्याला, जे घरचे काळा मसाला वगैरे तो घालून घ्यायचा होता. तर मग मी इथे ना लाल तिखट घ्यायचं होतं आणि हळद घेतली. तर आधी हळद मी ना 2 चम्मच घालून घेतली आणि परत वरतून अजून 1 चम्मच घालून घेतला, म्हणजे 3 चम्मच मी हळद घालून घेतली इथं. आणि ना इथं काळा मसाला असतो ना तो आपला घरचा, तर तो काळा मसाला आधी मी अर्धी वाटी इथे घेतलेला आहे, तर तो पण अर्धी वाटी घालून घेतला. आणि दुसरा एक गरम मसाला येतो, तर तो पण गरम मसाला 1 वाटी होता, तो आपली मसाल्यातल्या वाट्या असतात त्या, तर ती 1 वाटी घालून घेतली इथं. आणि याच्यामध्ये आहेत ना आपल्याला फक्त कलरसाठी ना लाल तिखट घालून घ्यायचं, जास्त नाही घालायचं आहे. मी इथं 1 चमचा आणि वरतून थोडंसं घालून घेतलं, कारण इथं आपण हिरव्या मिरच्या घातल्या आहे ना, तर त्याचं भान ठेवून आणि व्यवस्थित असं ते घालून घ्यायचं त्याप्रमाणे हिरव्या मिरच्यांचा अंदाज घेऊन. तर मी इथं सर्व हे घालून घेतलं आणि व्यवस्थित असं फ्राय करून घेतलं. इथं छान शिजवून घ्यायचा, या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. आणि नंतर काय केलं, इथे ना मी पाणी ठेवलेलं होतं साईडला गरम करून, आणि तेल पण घेतलेलं होतं. तर तिथे ना मोठ्या ताई खीर हलवून घेत होत्या. एक साईडला आम्ही खीर बाजूला करून घेतली होती आणि इकडे मी मसाला आपला ही काळी आमटी करायला घेतली होती, त्यासाठी मग खीर साईडला ट्रान्सफर केली त्या बाजूला. आणि मग इथं व्यवस्थित असा मसाला आहेत ना व्यवस्थित फ्राय करून घेतला. आणि तो फ्राय करून झाल्यानंतर आहे ना, जे गरम पाणी करून ठेवलेलं होतं ना, ते गरम पाणी याच्यामध्ये घालून घेतलं. तर गरम पाणी याच्यामध्ये घातल्यावरती ना अजिबात पण त्याच्या अशा गठोळ्या वगैरे झाल्या नाही, कारण आपण मसाला एकदम असं छान फ्राय करून घेतलेला होता. आणि ते पाणी घातल्या आणि असं हलवल्यावरतीच ना ते पूर्ण एकजीव झालं. ते खूप मस्त असं फ्राय केलेला होता तो मसाला, आणि लगेच त्याच्यावरती तरी यायला सुरुवात झाली होती. तर इथं आम्ही काय केलं आहे की त्याचा थिकनेसपणा बघून आणि जो घट्ट आपल्याला जेवढं घट्ट पाहिजे, जेवढं पातळ पाहिजे, त्याप्रमाणे आम्ही याच्यामध्ये ना गरम पाणी घालून घेतलं. थंड पाण्याच्यात घालायचं नाही, म्हणजे याची तरी न जात नाही, तर त्यासाठी आणि टेस्ट पण जात नाही याची. तर त्यासाठी ना आपल्याला गरम पाणी तिथं घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित गरम पाणी इथं घालून घेतलं आणि हवं तेवढं आम्ही ना इथं आपली काळी आमटी करून घेतली. तर त्याच्यामध्ये ना मी अंदाजेच मीठ घेतलं आहे, कशी हाताची आपली ओंजळ भरून, आणि ते मीठ घालून घेतलं. तर ही कढई दिसते छोटी, पण भरपूर मोठी कढई आहे. तर 25-30 माणसांचा आपला स्वयंपाक होता, तर त्या अंदाजाने नाही पूर्ण कढई भरून आम्ही ही काळी आमटी करून घेतलेली होती. इथं आपण रशी पातोड्या बोलतात ना त्याला, तर त्याची रशी येते. तर ही काळी रशी इथं बनवून घेतलेली आणि व्यवस्थित अशी उकळी वगैरे आणून घेत होतो आम्ही याला. आणि त्याच्यामध्ये काय केलं आहे की याची तरी न जावं, आणि ना याच्यामध्ये ना आपल्या काळ्या भाजीमुळे करपट ढेकर वगैरे येतात ना, त्यासाठी याच्यामध्ये थोडासा गुळ घालून घेतला. गुळाने काय होतं की एक जे चरका वगैरे मारतात ना, तो मसाला तो चरका वगैरे मारत नाही, आणि जो आपल्याला ते ढेकर वगैरे चालतात ना, तर ते ढेकर वगैरे येत नाही. तर छान अशी उकळी काढून घेतली याला, मस्त असं कडवून घेतली ही काळी आमटी आणि साईडला ठेवून दिली. आणि त्या साईडला ट्रान्सफर केली. आणि इकडे काय केलं, एक कढई घेतली लोखंडी तळण्यासाठी. तर आपल्याला इथे ना वडे तळायचे होते, तर ते वडे तळण्यासाठी ना तेल घालून घेतलं. हवं तेवढं तेल जास्तच घेतलं आहे, कारण की बाकीचं सर्व तळायचं बाकी होतं. कुरड्या, पापड्या वगैरे, आपल्या ज्या गुळाच्या चाणक्या वगैरे, हे सर्व काही तळायचं बाकी होतं, भजे वगैरे पण. तर मग आधी आम्ही ना हे वडे काढत होते ना, त्यासाठी मग आम्ही इथे मनीषाने आधीच डाळ भिजवून रात्रीच भिजत घातली होती डाळ, आणि सकाळीच तिने दळून ठेवलेली होती. आणि त्याच्यामध्ये आहेत ना हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आलं आणि जिरे आणि लसण हे सर्व तिने पेस्ट करून दळून ठेवलं होतं. आणि मग मी काय केलं, फक्त हे मिक्स करायला घेतलं. आणि त्याच्यामध्ये आहेत ना आपल्याला हवं तेवढं मीठ घालून घेतलं, कारण मीठ याच्यानं लास्टलाच घालायचं असतं. याच्यासाठी लास्टला घालायचं की नाही, पाणी होतं, पाणी सुटतं आणि ते एकदम असं सैल होऊन जातं. त्याच्यासाठी ना करायच्या वेळेसच आपण याच्यात मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. हे व्यवस्थित एकजीव करून मळून असं घेतलं ना की हे फेटून घ्यायचं आहे आपल्याला. फेटून म्हणजे हातानेच फेटायचं आहे, म्हणजे काय होतं माहिती का, व्यवस्थित मिक्स होतं आणि ना हलकं होतं. जास्त असं फेटून घेतलं ना ते फ्लफी होतं एकदम असं.
आणि याचे वडे आहेत ना मध्ये कच्चे पण राहत नाही असं केल्याने, आणि छान असे ब्राऊन कलर येतो त्याला, आणि क्रिस्पी पण खूप होतात. तर त्यासाठी ना हे सगळं असं एकसारखं असं मिक्स करून घेतलं की असं हाताने ना एकाच डायरेक्शनला असं फेटून घ्यायचं आहे. तर थोडं जास्त वेळ मी इथे ना 8 ते 9 मिनिट व्यवस्थित असं फेटून घेतलं आहे एकाच डायरेक्शनला असं. तर खूप छान असं फ्लफी झालं होतं हे, आणि याचे वडे पण एकदम क्रिस्पी होतात. तर वडे पण खूप छान झाले होते याचे. तर असं मस्त फेटून घ्यायचं आणि असं एकत्र करून घ्यायचं. तर मला इथे आहे ना कोथिंबीर थोडीशी कमी वाटत होती, तर मी अजून याच्यामध्ये कोथिंबीर घालून आणि मिक्स करून घेतलं. असं सगळं कोथिंबीर एकत्र करून घेतली आणि ना व्यवस्थित असं ते सर्व पुसून घेतलं आणि हाताने स्वच्छ धुवून घेतले, परत क्लीन करून घेतले. आणि एका साईडला आहे ना एक वाटीमध्ये पाणी घेतलं, म्हणजे ते ना पाणी लावून हाताला आणि ते वडे करून घेत होते मी. असे छान असे वडे करून घेतले. एक बॅच मी अशी पूर्ण इथं तळून घेतली होती. खूप छान होतात असे वडे. असे हातामध्ये पीठ घेतलं, त्याला पाणी लावायचं आधी आणि हातामध्ये पीठ घ्यायचं आणि त्याला असे होल करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये सोडायचे. छान होतात त्याला. आणि ना याचे कसे साचे वगैरे पण येतात, पण आम्ही ना हे इथं कसं सर्व पूजेचं वगैरे असतात, आम्ही हे सर्व हे मोठे कार्यक्रम वगैरे असतात ना असे श्राद्धाचे वगैरे, तर सर्व आम्ही हे हातानेच करून घेत असतो, म्हणजे पटपट होतं हे सर्व. तर हे सर्व वडे असे करून घेतले. पण नंतर काय झालं, मी याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकून घेतलं, कारण हाताला ना चिटकत होतं ते, म्हणून आहे ना पाण्यामध्येच थोडंसं की ना तेल घालून घेतलं मी. आणि मग परत ते त्याच्यामध्ये हात बुडवायचा आणि याच्यामध्ये घालून तसे वडे काढून घ्यायचे. तर मग हाताला चिटकत नव्हतं मग ते पाणी आणि तेल असल्यामुळे. तर छान असे हे वडे मी काढून घेतले. आणि नंतर काय केलं, एक बॅच मी आधी तळून घेतली, ती काढून घेतली सर्व. आणि मला मध्ये मध्ये ना फोन पण येत होते, तर मग ते सारखं हात धुवायचा, फोन घ्यायचे. मग मी काय केलं की मी तळायला घेतलं आणि इथे मनीषाला सांगितलं की तू आता इथे सोड याच्यामध्ये आणि मी झाऱ्याने काढून घेते. तर एवढी बॅच मनीषाने काढून घेतली, आधी तळून घेतली. आणि ही एक बॅच झाल्यानंतर आहे ना इथं मनीषाने हे सगळे वडे सोडून घेतले याच्यामध्ये. तर ते वडे सोडताना मला बोलत होती की ताई तुमच्याकडनंच मी वडे शिकली आहे आणि तुम्ही का बरं करत नाही आहे वडे. तर म्हटलं अगं तसं काही नाही, मला जमता वडे, तो विषय नाही आहे, पण मग फोन पण येतात ना, मग फोन पण घ्यायला लागतात, मग सारखे हात धुवायचे, परत ते फोन घ्यायचं, त्यापेक्षा आहे ना तू काढ आणि मी बनवते याच्यामध्ये ना झाऱ्याने काढती. तर मग तिने सर्व वडे हे काढून घेतले. सर्व असेच आम्ही ना वडे तळून घेतले. तिने कढईमध्ये सोडले आणि मी काढून घेतले. तर आम्ही सर्व हे वडे काढून आणि साईडला ठेवले. पूर्ण सगळे वडे असे तळून घेतले. छान होतात ते. थोडंसं मिश्रण पातळ होतं, पण तेलाचा ना पाण्याचा जर आपण हात लावून घेतला ना तर एकदम छान निघतात ते, हाताला पण चिटकत नाही आणि काहीच नाही. सर्व वडे आम्ही अशीच काढून घेतले. इथे ना बाकीचं पीठ राहिलं होतं, मग आम्ही हे सर्व आता आधी हे सर्व काढून घेतलं आणि मग ही शेवटची बॅच परत इथे दाखवली. वडे सर्व करून झाले होते आमचे, सगळं तयार झाले होते. मस्त क्रिस्पी आणि असं त्याला एकदम छान असा गोल्डन कलर आला होता. टेस्ट पण खूप छान होती यांची, छान झाले होते. मध्ये पण एकदम असे कच्चे वगैरे काहीच नव्हते राहिलेले. छान असं फेटून घेतलं ना की खूप छान वडे तयार होतात. तर हे बघा इथे सर्व वडे तयार झालेत. आणि मी इथं काय केलं, मग आपले आळूचे पानं लावायचे होते ना, मग मी इथं आधी ना पीठ भिजून घेतलं. तर पीठ आधीच भिजून ठेवलं होतं मी. ह्या पिठामध्ये ना लाल तिखट घातलं होतं, हळद घातली होती, जिरे घातले होते आणि ना गुळाचं पाणी घातलं होतं थोडंसं, आणि लिंबू पिळून घेतलं होतं. आणि हे सर्व असे पानं लावून घेतले मी काय केलं, 5-5 पानांचा आहे ना एक रोल बनवून घेतला होता इथं. तर पटपट कारण उशीर पण खूप होत होता. मग सर्व पानं आम्ही असे लावून घेतले इथं. 5-5 पानांचा एक रोल बनवून घेतला. तर इथं हे सर्व रोल आमचे आहेत ना जवळजवळ 4 रोल झाले होते बनवून. तर सर्व पानं असं एक उलटं ठेवत होती, एक सीधं ठेवत होती. सीधं ठेवलं की त्या साईडला सीधं, उलटं ठेवलं की उलटं असं करून आणि हे पानं सर्व लावून घेतले होते. घट्टसर पीठ घ्यायचं, जास्त पातळ नाही करायचं, म्हणजे छान लागलं जातं. व्यवस्थित असं लावून घेतलं आम्ही सर्व पानं लावून घेतले. आणि हे रोल करून आणि एका ताटामध्ये ठेवले होते साईडला. सर्व रोल इथं तयार झाले. 4 रोल झाले होते इथं 5-5 पानांचे.
आणि ते मी ना लगेच इथे आहे ना कढईमध्ये वरती गॅसवरती ना कढई ठेवली होती. 4 रोल बनवून घेतले आणि इथं वरती गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं. अर्धा उभी तेल घालून घेतलं होतं, म्हणजे नाही खाली पानं चिटकत नाही त्यासाठी. तर त्याच्यामध्ये ना मी हे पानं सर्व ठेवून घेतले. तेल घालून घेतलं ना की साईडला अजिबात हे पानं वगैरे चिटकत नाही आणि छान वाफले जातात हे. आणि साईडला आहे ना चहा पण ठेवलेला होता, कारण की ना 9-9:30 वाजले होते, चहाचा टाईम पण झालेला होता. आणि इथं नाही हे बसत नव्हतं पूर्ण. परत व्यवस्थित हलवूनच व्यवस्थित घेतलं आणि हे बसून घेतलं, झाकण ठेवलं आणि ह्या वड्या कापून घेतल्या. तर कापून आहे ना इथे आम्ही तळायला घेतल्या होत्या वड्या. आणि साईडला आहेत ना आमच्या जयाताई आहेत ना त्या वड्या कापून देत होत्या. त्यांनी वड्या कापून दिल्या आणि आम्ही इथे ना तळून घेत होतो. आणि साईडला मयुरी ना गुळाच्या चाणक्या पण करत होती. इथं ना यांनी चाणक्या तळायला तेल ठेवलं होतं मोठ्या ताईंनी. आणि इथं आम्ही दोघीजणी म्हणजे श्रद्धा आणि मी इथे कढईमध्ये वड्या सोडत होती आणि श्रद्धा आहे ना आपल्या झाऱ्याने काढून घेत होती. तर इथं मस्ती पण चालू होती. श्रद्धा इथं यश बसलेला होता आणि यश ना श्रद्धाची खोडी काढत होता. त्याची मस्करी मजाक चालू होती. तिला तो काही ना काही बोलत होता आणि ती त्याला आहे ना मारत होती, मस्करी करत होता तो त्याच्यामुळे. आणि आमचं इथं तळायचं काम चालू होतं. मस्त आम्ही अशा एकदम छान अशा क्रिस्पी अशा वड्या इथं तळून घेतलेल्या होत्या. आणि व्हिडिओ आहेत ना खूप मोठा होतो, त्यासाठी आम्ही काय केलं इथे 2-3 पार्ट मी इथे करून घेतलेले आहेत व्हिडिओचे. कारण मोठा व्हिडिओ झाला ना की खूप कंटाळवाणी होतं बघायला पण, आणि जास्त मोठा झाला की मग जास्त बघत पण नाही. त्यामुळे मग काय केलं आहे मी इथे ना 3 पार्ट करून घेतले. तर आता पुढचा एक फर्स्ट पार्ट झाला आहे, हा सेकंड पार्ट आहे आणि आता थर्ड पार्ट परत येणार आहे. तर तो नक्की बघायला विसरू नका. त्याच्यामध्ये पण अजून बाकीचे सर्व जे पदार्थ बनवले आहेत ना त्याच्यामध्ये ॲड केले आहेत. तर तो पार्ट नक्की बघा. आणि अशाच वड्या सगळ्या क्रिस्पी अशा तळून घ्यायच्या आहे, खूप छान होतात. सर्व आम्ही एकसारख्या अशा तळून घेतल्या आहेत ह्या वड्या क्रिस्पी कमी गॅसवरती. आणि अजून जर कोणी माझा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. झाल्या इथे सर्व वड्या. अशीच आम्ही ना असं बॅच करून 2-3 बॅच करून ना ह्या सर्व वड्या तळून घेतल्या. छान क्रिस्पी झाल्या होत्या. तर नेक्स्ट पार्ट बघायला विसरू नका. सर्व वड्या झाल्या इथे तळून. आणि अजून बाकीचे अजून भजे वगैरे अजून भरपूर पदार्थ बाकी आहे. तर ते नेक्स्ट पार्टमध्ये नक्की बघा.